नमस्कार. अशोका मराठी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत हे खंडोबा आहे. अमावस्येपासून खंडोबाचं नवरात्र सुरू होते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी हे नवरात्र समाप्ती होते. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाला नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर केली जाते. म्हणून आज आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी सर्वात पहिले भरीत बनवून घ्यायचं आहे. यासाठी मी 4 वांगे घेतलेली आहे. त्यानंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे. त्याचबरोबर लसणाचीही पात घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपल्याला कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही कांद्याची पात बारीक अशी कापून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लसणाची पात ही आपल्याला बारीक अशी आकारात कापून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जी आपण वांगी घेतलेली होती ती आपल्याला ह्याची देठे कापून घ्यायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व आपल्याला वांग्याची देठे काढून घ्यायची आहेत. वांग्यांची देठे झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहे आणि छान याला उकडून घ्यायचं आहे. त्यानंतर सोबतच आपल्याला हिरव्या मिरच्याही उकडून घ्यायच्या आहेत. इथे वांगे शिजलेत का नाही हे आपल्याला चाकूच्या मदतीने पाहायचं आहे. पाहू शकता व्यवस्थित शिजल्या गेलेली आहेत आणि ही आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. इथे पाहू शकता मी खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये उकडलेल्या मिरच्या, लसूण आणि तसंच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला जाडसर असं ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कांद्याची पात आणि लसणाची पात हेही टाकून आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे भरीत तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता, पण माझ्याकडे खलबत्ता अवेलेबल असल्यामुळे मी या ठिकाणी खलबत्त्यातच हे भरीत वाटून घेत आहे. त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीरही छान असा जाडसर वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे जी उकडलेली वांगे आहेत ती आपल्याला अशी दोन्ही हाताने फोडून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला चेक करून टाकायचं आहे प्रत्येक वांगं, कारण की ह्यामध्ये जी काही आळ्या वगैरे असते ते आपल्याला चेक करूनच मग ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी किडके वांगेही निघू शकतात, यासाठी आपल्याला सर्व चेक करून टाकायचं आहे. मगच आपल्याला सर्व वांगी बारीक अशी जाडसर वाटून घ्यायची आहे. खलबत्त्यातली जी चव आहे का ती अप्रतिम असते. म्हणूनच शक्यतोवर खलबत्त्यातच नाही तर पाट्यावर हा ठेचा बनवून घेऊ शकता तुम्ही. तर इथे मस्त असं आपलं भरीत झालेलं आहे. तर याला आपण तडका करण्यासाठी घेणार आहोत. इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये 1 चमचा तेल, जिरं, मोहरी आणि त्याचबरोबर थोडंसं कांद्याचा पात ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तडतडून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे. हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर जो आपण भरीत टेचून घेतलेलं होतं ते ह्यामध्ये टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, याआधी आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं म्हणून थोडंसंच टाकून घ्यायचं आहे. मस्त आपलं भरीत झालेलं आहे. चला तर मग आपण बाजरीची भाकरी टाकून घेऊयात. या ठिकाणी बाजरीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. मगच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने सर्व हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जास्त पातळही करायचं नाही आहे. याचा गोळा बनेल असं इतपत आपल्याला पाणी टाकून याचं छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. मगच आपल्याला भाकरी थापायला घ्यायचं आहे. तर त्याआधी आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून याचा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला ही भाकर थापायला घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला थोडंसं पीठ यावरती बुरळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग आपला जो भाकरीचा उंडा आहे तो यावरती ठेवून थोडंसं आपल्याला हाताला पीठ लावून याची छान असं गोल असा आकार देत याची भाकर थापून घ्यायची आहे. पाहू शकता दोन्ही हाताने असं प्रेस करायची आहे. दोन्ही हाताने जमत नसेल तर असं एका हातानेही तुम्ही बनवू शकता. तर पाहू शकता अशी आपल्याला ताव्यावर टाकून घ्यायची आहे.
थोडंसं 5-10 मिनटं झाल्याच्या नंतर आपल्याला वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाणी थोडंसं ड्राय झाल्याच्या नंतर वरचं असं आपल्याला उलथण्याने ही भाकर उलटून घ्यायची आहे. आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे, जास्त हायही ठेवायचा नाही आहे. तर पाहू शकता मस्त अशी भाजली गेलेली आहे भाकर आपली. चारही बाजूंनी आपल्याला छान अशी ही भाकर भाजून घ्यायची आहे खरपूस रंगाची. त्यानंतर आपल्याला ही पलटून घ्यायची आहे. दुसरी आपल्याला बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. पाहू शकता मस्त आपली भाकर आणि भरीत बनवून झालेला आहे. तर ही भाकर कडक करण्यासाठी अशी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तोपर्यंत